व्लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर आपण एका योजनेची माहिती बघणार आहात। विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प विदर्भ आणि मराठवाडा विभागातील सर्व 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ NDDB यांचा उपक्रम आहे। तर यामध्ये जिल्हे आहेत 19 आणि तालुके आहेत 192 आणि 24,657 गावे आहेत आणि 9 घटकामध्ये ही जी योजना आहे ही योजना कार्यरत आहे। म्हणजेच महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत विदर्भातील किंवा मराठवाड्यातील अशा शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबता आणणे या योजनेचा उद्देश आहे। तर त्याचबरोबर याच्यामध्ये जे दुग्ध विकास आहे प्रकल्प आहे तो राबवण्यात येणार आहे। तर एकूण अर्ज वगैरे तुम्हाला दिलेला आहे। तर याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत 9 घटक त्यांनी दिलेले आहेत। तर ते आपण पाहूयात। तर यांची जी ध्येय आहेत विदर्भ आणि मराठवाडा विभागातील आर्थिक सहाय्य आधुनिक पशुपालन पद्धती आणि व्यापक पशुवैद्यकीय सहाय्याद्वारे दुग्ध शेतकऱ्यांना सक्षम बनवणे हे ध्येय आहे। आणि त्यांची दृष्टी आहे विदर्भ आणि मराठवाडा हे स्वयंपूर्ण दुग्ध केंद्र बनविणे, शाश्वत उपजीविका आणि शेतकरी कुटुंबासाठी आर्थिक समृद्ध व अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे। मूल्य काय आहेत? कामकाजात पारदर्शकता, शेतकरी केंद्रित दृष्टिकोन, कार्यक्षम सेवा वितरण, संसाधनांचे न्याय्य वितरण आणि शाश्वत दुग्ध विकासासाठी वचनबद्धता। प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत महाराष्ट्र शासन आणि NDDB यांचा संयुक्त योजना आहे। दुग्ध शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे क्षमता निर्माण, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण DBT, आधुनिक पशुपालन पद्धती आणि उपकरणे सहाय्य, पारदर्शक आणि समतोल संसाधन वितरण प्रणाली, डिजिटल अर्ज प्लॅटफॉर्म आणि पारदर्शक ट्रॅकिंग, 9 व्यापक दुग्ध विकास घटक, रिअल टाइम अर्ज ट्रॅकिंग आणि स्थिती मॉनिटरिंग, गुणवत्तापूर्ण दुधाळ जनावरे आणि पशुवैद्यकीय सेवा सहाय्य। आता प्रकल्पाचे जे 9 घटक आहेत ते ब्रीफमध्ये पाहूयात आणि जे इम्पॉर्टंट घटक आहे ते ची पूर्ण माहिती बघूयात। तर पहिला आपल्याला दिलेला उच्च दुग्ध उत्पादक क्षमता असलेल्या दुधाळ गाई म्हशीचे शेतकरी पशुपालक यांना वाटप, उच्च उत्पादकता असलेल्या देशी किंवा संकरित दुग्ध प्राण्यांची खरेदीसाठी आर्थिक सहाय्य आहे, 50% अनुदान, डिजिटल कॉलर समाविष्ट, गुणवत्तापूर्ण दुग्ध उत्पादन सहाय्य, पशु विमा समाविष्ट। दुसरा घटक आहे उच्च दूध उत्पादक क्षमता असलेल्या भ्रूणाचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडीचे शेतकऱ्यांना वाटप, वर्धित दूध उत्पादकता आणि प्रजनन उत्कृष्टतेसाठी उच्च आनुवंशिक गुणवत्ता गर्भवती व्हेकर सहाय्यता, 75% अनुदान आहे, आनुवंशिक श्रेष्ठता प्रमाणीकरण, प्रजनन मार्गदर्शन आणि पशुवैद्यकीय सहाय्य। आणि तिसरा घटक आहे पशु प्रजनन पूरक खाद्याचा पुरवठा, दुग्ध जनावरांच्या प्रजनन आरोग्यासाठी विशेष पोषण आहार, 25% अनुदान, दुधातील फॅट SNF वर्धक खाद्य पूरकांचा पुरवठा, 25% अनुदान राहणार आहे, बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी अनुदान आहे, लाभार्थी प्रति 6,000 पर्यंत 100% अनुदान, पीक लागवडीसाठी तांत्रिक मार्गदर्शन, चारा पिकाच्या विविधतेसाठी सहाय्य। नंतर आहे पशुपालक यांना विद्युत चलित कडबाकुटी संयंत्राचे वाटप, चारा अपव्यय कमी करण्यासाठी आणि पचन क्षमता सुधारण्यासाठी विद्युत चलित चारा कापणी यंत्र यांना 50% अनुदान याच्यामध्ये आहे। मुरघास वाटप याच्यामध्ये आहे प्रति किलो 3 रुपये अनुदान आणि गाय म्हशींमधील वंध्यत्व निवारण कार्यक्रम 100% अनुदान आहे। आणि शेवटचा 9 नंबरचा घटक आहे आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्याच्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण, आधुनिक दुग्ध व्यवस्थापन, जनावर आरोग्य आणि सर्वोत्तम पद्धतीसाठी क्षमता वाढ कार्यक्रम, 100% अनुदान आहे, प्रॅक्टिकल डेमो आहे आणि प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे। तर याच्यातली महत्त्वाची जी माहिती आहे किंवा घटक आहे तो आपण बघूयात। तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उच्च दुग्ध उत्पादकता क्षमता असलेल्या दुधाळ गाई म्हशीचे शेतकरी पशुपालक यांना वाटप। तर कशा प्रकारे होणार आहे ते पण आपण पाहूया। उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गाई म्हशीचे शेतकरी पशुपालक यांना वाटप। तर अशा प्रकारे पशु आपल्याला घ्यायचे आहेत।
विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत 19 जिल्ह्यांमध्ये 3 वर्षात 13,400 उच्च दूध उत्पादक गाई म्हशी वितरित केल्या जातील. प्रत्येक लाभार्थ्याला एक गाय किंवा म्हैस दिली जाते, ज्याची दैनंदिन दूध उत्पादन क्षमता किमान 8 ते 10 लिटर. फायदे आहेत. जनावर प्रति 50,000 पर्यंत 50% अनुदान. पात्रता निकष दिलेले आहेत. त्याच्यामध्ये भारत पशुधन ॲपमध्ये नोंदणीकृत किमान 2 दुग्ध जनावर असणे अत्यावश्यक. मागील वर्षात दूध उत्पादक संस्थेला किमान 3 महिने दूध विक्री केलेले असणे आवश्यक. मागील 3 वर्षात सरकारच्या योजनेचे लाभ घेतलेले नसणे. कुटुंबातील फक्त एक सदस्य पात्र. एका गावात कमाल 5 लाभार्थी. दूध उत्पादक संस्थेकडून दूध विक्रीचा पुरावा किमान 3 महिने. NDDB किंवा सरकार नोंदणीकृत विक्रेत्याकडून जनावर खरेदी करणे. भारत पशुधन ॲपमध्ये पडताळणे आवश्यक. अनुदान आहे. माहिती रक्कम 50,000, टक्केवारी 50%. तपशील जनावर प्रति कमाल खर्च, डिजिटल टॅगिंग, वाहतूक आणि विमा समाविष्ट. 1,00,000 खर्चाच्या 50% अनुदान, जे 50,000 जे कमी असेल ते. अटी शर्ती आगाऊ 50% लाभार्थी योगदान आवश्यक. प्रकल्प कालावधीत जनावर प्रकल्प संचालकाकडे गहाण ठेवले. डिजिटल ट्रॅकिंग, कॉलर आणि जिओ टॅगिंग अनिवार्य. 3 वर्ष विमा कवच अनिवार्य. मृत्यूच्या बाबतीत लाभार्थ्यांनी बदल जनावर खरेदी करणे आवश्यक. आवश्यक कागदपत्रे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याकरिता आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक तपशील, दूध विक्रीचा पुरावा, किमान 3 महिने. लक्षित लाभार्थी 13,400. तर अशा प्रकारे आपण या योजनेची परिपूर्ण माहिती बघितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.